ओके. सो आज आपण आहे ना सायन्स टूचे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. आणि एक लक्षात घ्या, सायन्स टूचे जे मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं की सायन्स टूचं जे क्वेश्चन्स आहे ते खूप डायग्राम बेसवर आहे. तर मी तुम्हाला ना क्वेश्चन सांगत असताना जर एखाद्या डायग्रामवर क्वेश्चन असेल तर पुस्तकामध्ये त्या डायग्रामचा नंबर काय, प्रत्येक डायग्रामचे खाली नंबर दिले आहेत, 1.1, 1.2, 1.5, 2.1, तर तो डायग्रामचा नंबर सांगेल. म्हणजे तुम्ही ती डायग्राम बघून ती क्वेश्चन सॉल्व करत जा. ठीक आहे. शक्यतो परत सांगतो मी, हे क्वेश्चन देतो आहे तुम्हाला टेक्स्टबुक क्वेश्चन प्लस हे क्वेश्चन. काही टेक्स्टबुकचे क्वेश्चन पण ह्याच्यात आले असतील, पण टेक्स्टबुक क्वेश्चन प्लस हे क्वेश्चन दोन्ही कवर करायचे एक लक्षात. तर ह्याच्यामध्ये काही क्वेश्चन ॲड होते, पण हे मिनिमम आहे. हे कवर केले तर ॲटलिस्ट तुम्ही चला बोर्डाला कॉन्फिडन्सली जाऊ शकतात की आम्ही बऱ्यापैकी टॉपिक कवर केलेले. सो देअर फॉर हे क्वेश्चन्स प्लस टेक्स्टबुक क्वेश्चन आणि ह्याच्यानंतर काय ॲडअप होतील. ठीक आहे, हे क्वेश्चन कवर करायचे. आम्ही परत सांगतो, आता तुम्ही वाटलं तर एक काम कर की चॅप्टर नंबर 1 एका पेजवर लिहा, चॅप्टर नंबर 2 असं आपण, मग तुम्हाला मी जसा क्वेश्चन सांगत जाईल तसं चॅप्टर नंबर 1च्या पेजवर चॅप्टर 1चे क्वेश्चन, चॅप्टर 2वर चॅप्टर 2चे क्वेश्चन आणि डायग्रामचे नंबर देत जाईल. जर एखादा डायग्रामवर क्वेश्चन असेल तर मी डायग्रामवर काय करत जाईल, तुम्हाला डायग्रामचा नंबर देत जाईल. मग ती डायग्राम बघून ते क्वेश्चन सॉल्व करायचे. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं, मी शक्यतो ह्याच्यामध्ये दोन्ही ह्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह सांगितलेले नाही आहेत. ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला वॉटेवर तुमचं डायजेस्ट आहे, टार्गेट आहे, काय त्याच्यातून तुम्हाला 100% कवर करायचे. आणि जेव्हा समजा आपला ॲक्च्युअल क्लास चालू झाला तर त्यावेळी जे पेपर घेतील तर त्याच्यामधले ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला कवर करायचे, किंवा पेपरमधून तुमचे ऑब्जेक्टिव्ह कवर करायचेच आहे. बरोबर. नंबर ऑफ ऑब्जेक्टिव्ह 10 मार्काला आहेत, म्हणजे 1 मार्काचे क्वेश्चन्स प्लस ऑब्जेक्टिव्ह. बरोबर. हे सगळे गोष्टी मिळून 10 मार्कला आहे. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह प्रत्येकाला, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, रिकाम्या जागा, जोड्या लावा, चुकी बरोबर प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. कळलं. गिव द नेम ऑफ डेफिनेशन, हे सगळं ऑब्जेक्टिव्हमध्ये जरा कळलं. 1 मार्काचे जे जे प्रश्न तुम्हाला तुमच्या डायजेस्टमध्ये टार्गेटमध्ये दिसतात हे सगळे ऑब्जेक्टिव्हमध्ये कन्सिडर करायचे. सो ते पूर्ण कवर करायचे. मी तुम्हाला फक्त प्रश्न डिस्कस करत आहे इथे. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये काही टेक्स्टबुकचे पण क्वेश्चन आले असतील. पहिलं मी तुम्हाला बोर्डाचा 2019चा पेपर, त्याच्यामध्ये जे चॅप्टर नंबर 1 आणि 2 सायन्स 2चे बरोबर जे क्वेश्चन्स आले ते पहिले सांगणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन देत जाणार आहे. मिनिमम एवढे क्वेश्चन तरी कवर करा, प्लस टेक्स्टबुक क्वेश्चन कंपल्सरी आहे. कळलं. आम्ही परत सांगतो आहे, देर इज अ नो विजन विदाऊट रिव्हिजन. मल्टिपल रिव्हिजन होत नाही तोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही त्या सब्जेक्टविषयी. मग तो कुठलाही सब्जेक्ट असू दे, समाजशास्त्र असू दे, विज्ञान असू दे, इंग्रजी असू दे, गणित असू दे, मराठी असू दे, मल्टिपल रिव्हिजन झाल्याच पाहिजे. म्हणजे बोर्डाला जाईपर्यंत पर्टिक्युलर धड्याच्या कमीत कमी तुमच्या 4 ते 5 रिव्हिजन झालेल्या पाहिजे. पाठांतर रिव्हिजन, नुसतं वाचून नाही, पाठांतर. कारण की एक स्टेज अशी येते की जास्त रिव्हिजन झाल्या की तुमचा तो एक धडा 15 मिनटात कवर होतो. पण त्यासाठी सुरुवातीला मेहनत घेतली पाहिजे, सुरुवातीला एफर्ट्स टाकले पाहिजे. सुरुवातीला त्या धड्याला 3-3 तास लागतात एका धड्याला पाठ करायला, 3-3. पण त्याच्यात तुम्ही मल्टिपल रिव्हिजन घेत बसला तर तुमचं आहेत ना काय म्हणतात, तो जो टाईम आहे रिव्हिजनचा तो कमी होत जातो. आणि एक स्टेज अशी येते की तुम्ही 15-20 मिनटात धडा काय करता, तुम्ही कवर करतात. मग असे 10 धडे कवर करायला तुम्हाला 200 मिनिट लागतं. 200 मिनिट म्हणजे काय, 6 3 तास आणि 20 मिनटं वर. बरोबर. म्हणजे तुमचा 3-3.5 तासात पूर्ण सायन्स काय होतो, रिवाईज होतो. पण त्यासाठी आत्ता वेळ घालवावा लागणार. म्हणजे 3-3, 4-4 तास एक धडा घेणार. बरोबर. मग त्याचे नंबर ऑफ रिव्हिजन, आणि रिव्हिजनशिवाय एक लक्षात घ्या पॉसिबल नाही आहे की तो धडा, तो सिलेबस तुम्हाला कमी वेळामध्ये रिवाईज करता येईल. आत्ता तुम्हाला मेहनत घ्यावीच लागेल. आत्ता तुम्हाला ते रिव्हिजनला तो 3-3, 4-4 तास हा वेळ द्यावा लागेल. मी तर बोले की तुमच्याकडे ॲडव्हान्टेज आहे, तुमची शाळा कमी आहे. बरोबर. तुमचे क्लासेसचा वेळ वाचलेला आहे. तर तुम्ही काय करा की नंबर ऑफ टॉपिक, म्हणजे तुमच्या जो अभ्यासाचा वेळ आहे त्यातला एक कमीत कमी दिवसातलं 20 ते 30% वेळ हा रिव्हिजनला रिझर्व करून ठेवा. म्हणजे मी दिवसभरात मला काय शिकवलं आहे किंवा मला काय पाठांतर करायचं ते कराच, पण एक घरात तुमच्या वेळमधला एक असा स्लॉट ठेवा की त्याच्यामध्ये मी फक्त रिव्हिजन करणार मागचे, बाकी दुसरं काही करणार नाही. मग ती गणिताची असू दे, विज्ञानाची असू दे, किंवा लँग्वेजची असू दे, नाही तर समाजाचं. रिव्हिजन मस्ट आहे. दिवसातला 20% वेळ, म्हणजे समजा तुम्ही आत्ता अराऊंड समजा तुम्ही एक 4 तास अभ्यास करता, तर 4 तासातले 3 तास पाठांतराला ठेवा, 1 तास रिव्हिजनला कंपल्सरी. मग त्याच्यामध्ये मॅथ्स पण इन्क्लूड, सायन्स पण इन्क्लूड, ऑल्सो. मग प्रत्येक दिवशी रिव्हिजनला वेळ द्या. सोमवारी मी ह्याची रिव्हिजन करेल, मंगळवारी ही. एका दिवशी 2 विषय करताय, किंवा तुम्हाला जास्त अभ्यास करता येत असेल ह्याच्यापेक्षा करा. कळलं. ठीक आहे. सो रिव्हिजन मस्ट आहे. रिव्हिजनशिवाय तो विषय अवघडच वाटणार आणि अनोळखीच वाटणार. हा एकच फॉर्म्युला आहे.
जेवढा वेळ तुम्ही त्याला देणार टाईम स्पेंड तेवढा तो ओळखीचा होणार. पण ह्याचा अर्थ असा नाही की माझा आवडता विषय त्यालाच मी वेळ देणार, बाकीचे न आवडते त्यांना पण वेळ द्यावा लागेल, कारण की शेवटी आपल्याला पर्सेंटेज काढायचे, बरोबर. पर्सेंटेज काढून एक्झाम क्रॅक करायचे. ज्यावेळी नॉलेज घ्यायची वेळ येईल त्यावेळी नॉलेज घेऊया, पण आत्ता सध्या आपला मेन एम काय की आपल्याला एक्झाम क्रॅक करायची आणि एक्झाममध्ये पर्सेंटेज स्कोर करायचा. कळलं. सो आता मी मार्च 2019चा जो पेपर आहे सायन्स 2चा त्याच्यापासून स्टार्ट करतो. परत सांगतो, ऑब्जेक्टिव्ह नाही, मी क्वेश्चन घेतो. तर त्याच्यामध्ये बोर्डाचा मार्च 2019ला एक क्वेश्चन आलेला की सॉल्व एनी 5 ऑफ फॉलोइंग क्वेश्चन. 2 मार्काचा एक क्वेश्चन होता. तर त्याच्यामध्ये पहिला आलेला कम्प्लीट द चार्ट. जर तुम्ही तुमचा जो पहिला धडा आहे सायन्स 2चा पहिला धडा इव्होल्युशन, त्याच्यामध्ये जो पहिला प्रश्न आला आहे, पहिला प्रश्न बरं, त्याच्या स्वाध्यायामध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आहे तोच बोर्डाने तसाच्या तसा विचारलेला आहे. फक्त एवढंच की स्वाध्यायामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत ऑलरेडी, तुम्हाला फक्त 2 ऑप्शन भरायचे. बोर्डाने 4ही ऑप्शन गायब केलेले, म्हणजे 4ही कॉलम काय केलेले, ब्लँक केलेले. आणि त्यामुळे पहिला प्रश्न तुमचा तो आहे की कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. स्वाध्यायामधला पहिलाच प्रश्न टॉपिक नंबर 1मधला. फक्त एवढंच की तिथे 4ही कॉलम काय केले त्यांनी, ब्लँक ठेवलेले. ठीक आहे. सो हा आहे पहिला क्वेश्चन. म्हणजे तुम्ही काय 4ही कॉलम पाठ ठेवायचे. ह्या पुस्तकामध्ये 2 कॉलम ऑलरेडी भरून दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 1मध्ये क्वेश्चन 3 मार्काचा आहे. बघा मी तुम्हाला सांगितलं 2 पेज करा, एक चॅप्टर 1चा क्वेश्चनसाठी आणि चॅप्टर 2च्या क्वेश्चनसाठी. म्हणजे चॅप्टर नंबर 1ची क्वेश्चन एका खाली येते, चॅप्टर 2ची एका. आता जो क्वेश्चन मी सांगतोय तो चॅप्टर 1मधला आहे. कुठला, चॅप्टर 1मधला. आन्सर द फॉलोइंग आहे, 3 मार्काचा आहे. त्याच्यामध्ये सगळे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, बरोबर. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे व्हॉट डू यू मीन बाय द सेंट्रल डोग्मा. पहिला क्वेश्चन काय, व्हॉट डू यू मीन बाय द सेंट्रल डोग्मा. कळलं, सेंट्रल डोग्मा म्हणजे काय. देन बी क्वेश्चन आहे व्हॉट इज ट्रान्स्क्रिप्शन. व्हॉट इज ट्रान्स्क्रिप्शन. कळलं. पहिला क्वेश्चन काय, ए व्हॉट डू यू मीन बाय द सेंट्रल डोग्मा. बी क्वेश्चन आहे व्हॉट इज ट्रान्स्क्रिप्शन. आणि सी आहे व्हॉट इज मीन बाय द ट्रिपलेट कोडॉन. व्हॉट इज मीन बाय ट्रिपलेट कोडॉन. कळलं. सो ए बी सी असे 3 प्रश्न एकत्र विचारले, 3 मार्काचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 3मध्ये पहिला चॅप्टर 1मधला. कळलं. आता जर तुम्ही आता चॅप्टर 2मधला क्वेश्चन आला. जर क्वेश्चन नंबर 2 आहे की कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. त्याच्यामध्ये जर तुम्ही क्वेश्चन नंबर जो आला आहे ह्याच्यामध्ये चॅप्टर 2मधला आहे, जर तुम्ही चॅप्टर नंबर 2मध्ये स्वाध्यायामध्ये गेला तर क्वेश्चन नंबर 5ला एक डायग्राम दिली, चार्ट कंप्लीट करा. ती चार्ट इथे तसाच्या तसा विचारलेला. कळलं. सो स्वाध्यायामधला चॅप्टर 2मधला क्वेश्चन नंबर 5 कम्प्लीट द चार्ट, बरोबर. हा जो क्वेश्चन आहे तो बोर्डाने तसाच्या तसा इथे विचारलेला आहे चॅप्टर 2मधला. कळले क्वेश्चन, बरोबर. हे आहेत मार्च 2019मध्ये आलेले पहिले आणि दुसऱ्या धड्यावरचे प्रश्न. जर नाही म्हटलं तर 6 आणि तिकडे 2, 8 आणि ॲक्च्युली ऑब्जेक्टिव्हमध्ये 2 क्वेश्चन आलेले आहेत, बरोबर. तर 10, म्हणजे असे 2 धडे 10 मार्काला त्यांनी पहिल्या कुठल्या 2019च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले. कळलं. 2019च्या प्रश्नामध्ये 10 मार्काला असे क्वेश्चन विचारलेले. हे 4 ते 5. आणि मी तुम्हाला सांगितलं ऑब्जेक्टिव्ह मी सांगत बसणार नाही. ऑब्जेक्टिव्ह सांगत बसलो तर हा आपला व्हिडिओ 1 तासाच्या वर जाईल. कळलं. सो हे आहे मार्च 2019चा क्वेश्चन पेपर. आता इथून पुढे मी एक्स्ट्रा क्वेश्चन, म्हणजे हे झाले तुमचे बोर्डाला पडलेले क्वेश्चन. आता ह्याच्या पुढचे आपण बघूया. आता चॅप्टर नंबर 1मधून क्वेश्चन घ्या. चॅप्टर नंबर 1मधून क्वेश्चन की ड्रॉ द नीट लेबल डायग्राम ऑफ ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. ड्रॉ द नीट अँड लेबल डायग्राम ऑफ ट्रान्स्क्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. आता तुम्ही एक काम करायचं, इथे डायग्राम, आणि मी तुम्हाला सांगितलं बोर्डाने जवळजवळ हा क्वेश्चन हद्दबाहेर केला आहे की डायग्राम ड्रॉ करायला विचारत नाही. पण व्हॉट इज ट्रान्सलेशन आणि व्हॉट इज ट्रान्सलोकेशन ह्या 2 डेफिनेशन नक्की करा. कळलं. व्हॉट इज अ ट्रान्सलेशन आणि व्हॉट इज ट्रान्सलोकेशन ह्या 2 डेफिनेशन नक्की करा. ड्रॉ डायग्राम करा म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस पण होईल. कळलं. नंतर चॅप्टर नंबर 2मधून क्वेश्चन आहे ड्रॉ द नीट लेबल डायग्राम शोईंग द मायटोकॉन्ड्रिया अँड ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल. तुम्ही ड्रॉ द नीट लेबल डायग्राम शोईंग द मायटोकॉन्ड्रिया अँड
टाय कार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल. जर तुम्हाला माहिती आहे की आपण चॅप्टर 2मधला हा क्वेश्चन आहे की ज्याच्यामध्ये TCA सायकल, टाय कार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल, आणि मायटोकॉन्ड्रियाची डायग्राम दिली, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन चेन ट्रान्सफर रिॲक्शन दाखवलेली, ती डायग्राम ती ड्रॉ करा. कुठला केमिकल लिहिलेला आहे, काय हे सगळं नीट बघा आणि डायग्राम ड्रॉ करा. त्याचा उपयोग असा होणार की पुढे जर मी ह्याच्यामध्ये प्रश्न देत आहे तर त्याच्यामध्ये असं पण आहे की ती डायग्राम ऑलरेडी दिली आहे आणि त्या डायग्रामवरनं 2-3 क्वेश्चन विचारलेले आहे. कळलं? सो हे झाले तुमचे 2 प्रश्न. कळलं? सो हे क्वेश्चन कवर करा. आता हे झाल्यानंतर पुढचे क्वेश्चन करा. ओके, आता मी जसं बोललो होतं की त्याच्यावरच आता पुढचा क्वेश्चन बेस आहे. जसं आपण आता बघितलं की ड्रॉ द नीट लेबल डायग्राम ऑफ मायटोकॉन्ड्रिया आणि त्याच्यामध्ये TCA सायकल, ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकलची रिॲक्शन. आता त्याचा डायग्राम नंबर आहे पुस्तकामध्ये, मी डायग्राम नंबर देतो ना, पुस्तकामध्ये ती डायग्राम नंबर तुम्हाला लगेच शोधता येतं. डायग्राम नंबर आहे 2.2. डायग्राम नंबर काय? 2.2. आणि त्या डायग्रामवर तुम्हाला क्वेश्चन विचारलेलं आहे. बघा, चॅप्टर 2मधला डायग्राम नंबर 2.2 त्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. तो क्वेश्चन आता मी तुम्हाला सांगतो. 3 क्वेश्चन विचारले, 3 मार्काचा क्वेश्चन आहे की मेन्शन द सेल ऑर्गनले शो इन द डायग्राम. डायग्राममध्ये कुठला सेल ऑर्गन दाखवला आहे किंवा तो पूर्ण सेल ऑर्गनले कुठला आहे हे सांगा. दुसरा क्वेश्चन विचारला आहे विच एनर्जी रिच मॉलिक्यूल आर सिंथेसाइज ड्युरिंग द क्रेब सायकल. बरोबर, क्रेब सायकलच्या दरम्यान कुठला एनर्जी रिच म्हणजे ऊर्जा असलेला मॉलिक्यूल तयार होतो हे तुम्ही सांगा. कळलं? विच एनर्जी रिच मॉलिक्यूल आर सिंथेसाइज ड्युरिंग द क्रेब सायकल. कळलं? क्रेब सायकलच्या दरम्यान कुठला एनर्जी रिच मॉलिक्यूल तयार होतो ते सांगा. हा दुसरा क्वेश्चन होता. तिसरा क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द कंपाऊंड एक्स विच द प्रोडक्ट ऑफ ग्लायकोलिसिस दॅट इज युटिलाइज इन क्रेब सायकल. त्यांनी काय सांगितलं आहे की कंपाऊंड एक्सचं नाव सांगा जो ग्लायकोलिसिसच्या दरम्यान काय होतो, प्रोडक्ट ऑफ ग्लायकोलिसिसमध्ये तयार झाला आहे अँड दॅट इज युटिलाइज फॉर द क्रेब सायकल, आणि त्याचा उपयोग क्रेब सायकलच्या दरम्यान केला जातो. त्या प्रोडक्टचं नाव सांगा. मग वरची जी डायग्राम आहे मायटोकॉन्ड्रियाची 2.2 डायग्राम पुस्तकामधली, त्याच्यावर हे 3 क्वेश्चन विचारलेले. कळलं? मेन्शन द सेल ऑर्गन शोन इन द डायग्राम, विच एनर्जी रिच मॉलिक्यूल आर सिंथेसाइज ड्युरिंग द क्रेब सायकल, थर्ड आयडेंटिफाय द कंपाऊंड एक्स विच प्रोडक्ट ऑफ द ग्लायकोलिसिस अँड दिस इज युटिलाइज फॉर द क्रेब सायकल. हा क्वेश्चन नंबर चॅप्टर नंबर 2मधून हा क्वेश्चन होता. ठीक आहे. आता आपण पुढचे क्वेश्चन बघू. आणि एक लक्षात घ्या, मिनिमम क्वेश्चन आहे ना, मिनिमम. बरोबर आहे, हे मिनिमम क्वेश्चन तुम्हाला कवर करायचे. आता चॅप्टर नंबर 1 त्याच्यामधून 2 क्वेश्चन सांगतो मी तुम्हाला. पहिला क्वेश्चन आहे एक्सप्लेन विथ द सुटेबल एक्झाम्पल इम्पॉर्टन्स ऑफ द ॲनाटॉमिकल एव्हिडन्स इन द इव्होल्युशन. त्यांनी काय सांगितलं की सुटेबल एक्झाम्पल सहित एक्सप्लेन करा की ॲनाटॉमिकल एव्हिडन्स ऑफ अ इव्होल्युशनचे ॲनाटॉमिकल एव्हिडन्सचं महत्त्व स्पष्ट करा. सो एक्सप्लेन विथ द सुटेबल एक्झाम्पल इम्पॉर्टन्स ऑफ द ॲनाटॉमिकल एव्हिडन्स इन द इव्होल्युशन. कळलं? आता पहिल्याच धड्यावरचा अजून पुढचा क्वेश्चन आहे जो पहिल्या धड्यामधली जी डायग्राम आहे 1.5 डायग्राम त्याच्यावर बेसिस आहे. मग तिथे डायग्राम नंबर 1.5 त्याच्यावरनं क्वेश्चन विचारलं आहे ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम अँड आन्सर द गिवन क्वेश्चन बिलो. बरोबर, पुढची डायग्राम ऑब्झर्व करा आणि प्रश्न विचारा. त्याच्यावरनं 2 प्रश्न विचारले त्या डायग्रामवरनं. डायग्राम नंबर 1.5 व्हॉट डू दिस स्ट्रक्चर रिप्रेझेंट. हे जे स्ट्रक्चर आहेत ते काय दर्शवतात. व्हॉट डू दिस स्ट्रक्चर रिप्रेझेंट. आणि सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट इज द पिक्युलरिटी ऑफ दिस 4 स्ट्रक्चर. बरोबर, व्हॉट इज द पिक्युलॅरिटी ऑफ दिस 4 स्ट्रक्चर. म्हणजे ह्या 4 ज्या डायग्राम दिले स्ट्रक्चर आहेत त्यांचं हे काय इम्पॉर्टन्स काय किंवा त्यांचं खास वैशिष्ट्य काय. कळलं? सो हे 2 क्वेश्चन विचारले. कळलं? पहिलं व्हॉट डज दिस स्ट्रक्चर रिप्रेझेंट. पहिला क्वेश्चन, हे स्ट्रक्चर काय दर्शवतं. व्हॉट इज द पिक्युलरिटी ऑफ दिस 4 स्ट्रक्चर. ह्या 4 स्ट्रक्चरचं पिक्युलरिटी खास वैशिष्ट्य काय. ठीक आहे. सो हे 2 प्रश्न आहेत. हे 2 प्रश्न तुमचे चॅप्टर 1मध्ये इन्क्लूड होतात. ठीक आहे. आणि बोर्डाने ऑलरेडी डिस्ट्रिब्युशन दिलं आहे. तुम्हाला माहिती आहे हे दोन्ही जे धडे
आय थिंक सो 3 आणि 4 म्हणजे असे 6, 7, 8 मार्काचे धडे आहेत फक्त. ठीक आहे. सो पुढे पण क्वेश्चन चॅप्टर 2वर तोच आला आहे. क्वेश्चन नंबर 5 की डायग्राम जी आहे ती काय करा, कंप्लीट करा. आणि नंतर तोच क्वेश्चन आहे चॅप्टर नंबर 2मधला, ड्रॉ द नीट लेबल डायग्राम ऑफ मायटोकॉन्ड्रिया अँड विच रिॲक्शन इज ऑपरेटेड इन द मायटोकॉन्ड्रिया. आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये कुठली रिॲक्शन होते ती तुम्हाला काय करायचे, एक्सप्लेन करायचे. तेच इलेक्ट्रॉन चेन ट्रान्सफर रिॲक्शन होते एवढंच सांगायचं. रिॲक्शन काय दाखवायचे नाही, काय पुस्तकात काय दिलेले नाही. ठीक आहे. सो आता चॅप्टर नंबर 1मधला क्वेश्चन घ्या की डिफाईन द वेस्टिजल ऑर्गन. चॅप्टर नंबर 1मधला डिफाईन द वेस्टिजल ऑर्गन, राईट द नेम ऑफ सब वेस्टिजल ऑर्गन इन द ह्युमन बॉडी. बरं, ह्युमन बॉडीमध्ये वेस्टिजल ऑर्गन म्हणजे काय आणि कुठले तरी सम वेस्टिजल ऑर्गनचे जे ह्युमन बॉडीमध्ये आहेत वेस्टिजल ऑर्गन त्यांची नावं द्या. नंतर चॅप्टर 2मधला क्वेश्चन आहे एक्सप्लेन द क्रेब सायकल विथ द रिॲक्शन. एक्सप्लेन द क्रेब सायकल विथ द रिॲक्शन. हा तुमचा दुसऱ्या धड्यावरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. नंतर चॅप्टर नंबर 1मधला एक क्वेश्चन घ्या. चॅप्टर नंबर 1मधून डिफाईन द फॉसिल्स. डिफाईन द फॉसिल्स, हाऊ आर दे फॉर्म. हाऊ आर दे फॉर्म, ते कसे तयार होतात. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ द फॉसिल्स, आणि फॉसिल्सचं महत्त्व काय. बरोबर. डिफाईन द फॉसिल्स अँड हाऊ आर दे फॉर्म अँड एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ द फॉसिल. हा चॅप्टर नंबर 1मधला क्वेश्चन आहे. त्यानंतर आता चॅप्टर नंबर 1मधून एक क्वेश्चन आणि चॅप्टर नंबर 2मधून क्वेश्चन. चॅप्टर नंबर 1मधून क्वेश्चन आहे डिफाईन द स्पेसिटेशन. डिफाईन द स्पेसिटेशन अँड गिव द एक्झाम्पल ऑफ 2 फॅक्टर कॉज द स्पेसिफिकेशन. बरोबर. गिव द 2 एक्झाम्पल विच कॉज द स्पेसिटेशन. 2 एक्झाम्पल सांगा की ज्यामुळे स्पेसिटेशन होतं. नंतर चॅप्टर 2मधून क्वेश्चन आहे जोच डिफरन्स बिटवीन द मेटाफेज अँड टेलोफेज ऑफ द तुमचा मायटोसिस. माहिती आहे ना मायटोसिस आणि मिओसिस. तर त्या मायटोसिस आणि मायटोसिसमध्ये मेटाफेज आणि टेलाफेज ह्याच्यामधला गिव डिफरन्स सांगा. ह्याच्यामधला काय सांगा, गिव डिफरन्स सांगा. मेटाफेज आणि टेलोफेज कशामधलं, मायटोसिसमधलं. हे क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता डायग्रामवरनं क्वेश्चन आहे, 2 डायग्रामवरनं. एक चॅप्टर 1मधून डायग्रामवरनं क्वेश्चन आहे, चॅप्टर 2मधून डायग्रामवरून. चॅप्टर नंबर 1मध्ये डायग्राम नंबर 1.2. डायग्राम नंबर काय 1.2 चॅप्टर. त्या डायग्रामवर 3 प्रश्न विचारले. बरोबर. त्याच्यातली इथे डायग्राम दिली आहेत आणि त्याची सगळी नावं गायब केलेली आहेत. बरोबर. डायग्राम नंबर 1.2 चॅप्टर नंबर 1. लेबल द डायग्राम. डायग्रामला लेबल द्या म्हणजे नावं द्या. व्हॉट विल बी सिक्वेन्स ऑन द अँटीकोडॉन. अँटीकोडॉनवर सिक्वेन्स काय असेल. अँटीकोडॉन आणि कोडॉन तुम्हाला माहिती आहे की जे खाली असे पसरलेले आहेत रेल्वेच्या रुळासारखे ते म्हणजे तुमचे कोडॉन, आणि त्या कोडॉनवर ACGT अशी नावं दिलेली आहेत. बरोबर. तर तुम्हाला काय करायचं आहे, अँटीकोडॉन म्हणजे काय, वर जे चिटकलेत 3 वाले ते म्हणजे अँटीकोडॉन. तर तुम्हाला माहिती आहे A कधी पण कशासोबत कंबाईन होतो, C कशासोबत कंबाईन होतं. तर तुम्हाला एक सिक्वेन्स दिले म्हणजे ती कोडॉन दिले, त्याच्यावर कुठले अँटीकोडॉन चिटकणार ते तुम्हाला सांगायचं. सो व्हॉट विल द सिक्वेन्स ऑफ द अँटीकोडॉन इफ द करस्पॉन्डिंग कोडॉन सिक्वेन्स ऑन द mRNA इज GAU. मग त्यांनी काय सांगितले, जर तुमचे कोडॉन म्हणजे खाली जे रेल्वेचा ट्रॅक पसरला आहे त्याच्यावर GA आणि U असेल तर त्याच्यावर जो अँटीकोडॉन ट्रिपलेट कोडॉन जो त्रिशूल लागणार आहे त्याच्यावर कुठले कोड असतील. खाली काय असणार GAU. आता G सोबत कोण कंबाईन होतं, A सोबत कोण कंबाईन होतं आणि U सोबत कोण कंबाईन होतं ते तुम्ही बघा. कळलं. मग त्यांनी दुसरा क्वेश्चन विचारलं की खाली जे कोडॉन आहे GAU mRNAवर त्याच्यावर कुठला अँटीकोडॉन चिटकणार, त्याच्यावर कुठले कोड असणार. ठीक आहे. तिसरा क्वेश्चन आहे ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन अमायनो ॲसिड बाउंड बाय द विच बॉन्ड. बरोबर. जेव्हा ट्रान्सलेशन होत असतं तर ते अमायनो ॲसिड जे एकमेकाला चिटकतात ते कुठल्या बॉन्डने चिटकतात. तिथे बॉन्डचं नाव मेन्शन केलेलं आहे त्याने पुस्तकामध्ये. सो कुठला बॉन्ड आहे की त्यामुळे हे काय म्हणतात, हे प्रोटीन आहे हे एकमेकाला काय करतात, चिटकतात. ठीक आहे. हे असे 3 क्वेश्चन विचारले डायग्राम नंबर 1.2. आता चॅप्टर नंबर
2मध्ये गेला की डायग्राम नंबर 2.8 आणि 2.9, बरोबर. तुम्हाला माहिती आहे मिओसिस 2 टप्प्यात होतं, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. ती डायग्राम दिली आहे, बरोबर. त्या दोन्ही डायग्रामवर 3 क्वेश्चन विचारले. आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेल डिव्हिजन शोन इन द डायग्राम. आता ही जी सेल डिव्हिजन आहे ती कुठल्या प्रकारची आहे? तुम्हाला ते 2 प्रकारच्या सेल डिव्हिजन असतात, मायटो आणि मिओसिस. तर ते कुठली आहे? आयडेंटिफाय द स्टेज ऑफ सेल डिव्हिजन रिप्रेझेंटेड बाय द एक्स आणि वाय. एक्स आणि वायने दोन हे दिले आहेत, स्टेज रिप्रेझेंट केले आहेत, बरोबर. ते तुम्हाला विचारत आहेत की कुठली सेल डिव्हिजन. एक्स हा नंबर कशाला दिला माहिती आहे का? वरचा जो हे आहे पहिली डायग्राम, त्याच्यामधली सर्वात लास्टची स्टेज आहे ना, त्याला एक्स हे नाव दिलं. कुठला? पहिला बॉक्स, त्याच्यामध्ये सर्वात लास्टची डायग्राम त्याला एक्स. आणि दुसरा जो खालचा बॉक्स आहे त्याच्यातली जी पहिली डायग्राम आहे त्याला दिला वाय. त्यांनी विचारलं आहे की विच टाईप ऑफ सेल डिवाइड बाय द प्रोसेस शोन इन द डायग्राम. त्यानंतर आयडेंटिफाय द स्टेज ऑफ सेल डिव्हिजन रिप्रेझेंटेड बाय द एक्स अँड वाय. स्टेज तुम्हाला सांगायची ही कुठली सेल डिव्हिजनची स्टेज आहे, बरोबर. एक्स आणि वाय ही कुठली स्टेज आहे? एक्स म्हणजे कोणाला दाखवले? पहिल्या बॉक्समधली सर्वात लास्टची डायग्राम. आणि वाय म्हणून दाखवले दुसऱ्या बॉक्समधली पहिली डायग्राम. ही कुठली स्टेज आहे सेल डिव्हिजन? असे 3 प्रश्न विचारले, ठीक आहे. डायग्राम नंबर 2.8 आणि 2.9 हे झालं. आता आपण नेक्स्ट हे बघूया क्वेश्चन. आय होप तुम्हाला कळत असेल. जर कुठल्या क्वेश्चनमध्ये डाऊट असेल, डाऊट म्हणजे हे कळलं नाही तर बघा. आता चॅप्टर 2मधून एक क्वेश्चन आहे. ड्रॉ द डायग्राम ऑफ मायटोसिस अँड एक्सप्लेन द मायटोसिस इन डिटेल. बरोबर. मायटोसिसची डायग्राम ड्रॉ करा सगळ्या आणि एक्सप्लेन इन डिटेल. आता का तुम्हाला सांगतो हा अख्खा प्रश्न का कवर करा, कारण की ह्याच्यामध्ये तुमचे 4-5 क्वेश्चन कवर होतात. शॉर्ट नोट ऑन मायटोसिस, त्यानंतर गिव्ह डिफरन्स बिटवीन ॲनाफेज, टेलोफेज, प्रोफेज, मेटाफेज, सायटोकिनेसिस, कायरोकिनेसिस, हे सगळं क्लिअर होतं. आणि मी तुम्हाला सांगितलं मायटोसिससाठी जी डायग्राम ड्रॉ करणार किंवा ज्या त्या शक्यतो पुस्तकातल्या बघू नका, डायजेस्टमधल्या किंवा टार्गेटमधल्या बघा. मायटोसिसमधल्या आपण बोलतो का, कारण की पुस्तकातले जर डायग्राम बघितले तुम्ही तर तुम्हाला डायनासॉरचे अंडे वाटतील सगळे, स्टार्टपासून येण्यापर्यंत सगळे डायनासॉरचे अंडे. आतमध्ये काय चालू काय कळणार नाही. नावं दिलेत तिथे प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज, पण तुम्हाला एक्झॅक्टली डायग्राम बघितल्यावर पुस्तकातले मायटोसिसचे कळतं आहे का नेमकं काय चालू आहे त्याच्यामध्ये? नाही कळलं. पण ती डायग्राम बघून ठेवा. का माहिती आहे का, पुढे असे पण प्रश्नपत्रिका आहे की ज्याच्यामध्ये त्या डायग्रामवर क्वेश्चन विचारलं आहे. पण तुम्ही जर जेव्हा मायटोसिस इन डिटेल स्टेप बाय स्टेप लिहित असणार, हा क्वेश्चनचा सगळा पाठ करा, तर शक्यतो डायजेस्टमधल्या जर दिलेल्या असतील डायग्राम किंवा दुसऱ्या टार्गेटमध्ये किंवा तुमचं कोणाकडं काय हे आहे मास्टर की आहे, त्या डायग्राम ज्याच्यात नीट दिलेले असेल त्या नीट लिहा. म्हणजे प्रोफेजची कुठली डायग्राम आहे, टेलोफेजची कुठली आहे, ॲनाफेजची कुठली आहे, ते नीट बघा, ठीक आहे. पुस्तकातली फक्त बघून ठेवा, कारण की जर डायरेक्ट त्याच्यावर क्वेश्चन आला तर काय करा. पण मायटोसिस म्हणजे काय आणि एक्सप्लेन इन डिटेल हा एक क्वेश्चन आहे चॅप्टर नंबर 2मधून. कळलं? हो झाला क्वेश्चन. जर तुम्ही डायग्राम आणि हे क्वेश्चन बघत असेल तर तुम्हाला कळेल की आपण ऑलमोस्ट प्रत्येक क्वेश्चन किंवा प्रत्येक टॉपिक आपण काय करतो आहे, कवर करतो. त्यातल्या त्यात मी ऑब्जेक्टिव्ह देत नाही, ठीक आहे. सो आता परत चॅप्टर नंबर 2मधून क्वेश्चन आहे की गिव्ह द, इथे कम्प्लीट द चार्ट आहे. या साईडला मायटोसिस दिलं आहे आणि या साईडला मिओसिस दिलं आहे, बरोबर. बरोबर. कम्प्लीट द चार्ट गिव्ह डिफरन्सच्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. एका साईडला मायटोसिस आहे, एका साईडला मिओसिस आहे. पहिला पॉईंट मी मायटोसिसचा बोलणार आणि दुसरा तर त्यांनी काय दिलं, ब्लँक प्लेसेस दिलं, तुम्हाला तिथे वर्ड भरायचे. कळलं? तर मी पहिला मायटोसिसचा पहिला, दुसरा आणि तिसरा पॉईंट वाचतो आणि नंतर मिओसिसचा पहिला, दुसरा, तिसरा पॉईंट वाचतो आणि गिव्ह डिफरन्सच्या फॉर्मॅटमध्ये आहे आणि ब्लँक प्लेसेस तुम्हाला शब्द भरायचे. तर मायटोसिसचा कॉलम आहे, मायटोसिस इज द टाईप ऑफ सेल डिव्हिजन दॅट टेक प्लेस इन द डॅश डॅश डॉट डॉट सेल. बरोबर. ही ब्लँक प्लेस आहे की मायटोसिस इज द टाईप ऑफ सेल डिव्हिजन दॅट टेक प्लेस इन अ डॉट डॉट सेल. फिलिंग द ब्लँक. मायटोसिसमधला दुसरा पॉईंट आहे, इन द मायटोसिस द क्रोमोझोम नंबर डॅश डॅश डॅश. इन द मायटोसिस क्रोमोझोम नंबर डॅश 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 डॅश. तिसरा पॉईंट आहे, मायटोसिस ऑकर ॲट द टाईम ऑफ डॉट डॉट रिप्रोडक्शन. बरोबर. मायटोसिस ऑकर ॲट द टाईम ऑफ डॅट डॅट रिप्रोडक्शन. कळलं? हे झाले मायटोसिसचे 3 पॉईंट.
आता एक लक्षात घ्या, जो मायटोसिसचा पहिला पॉईंट आहे त्याच्यासमोर मिओसिसचा पहिला पॉईंट, ह्याचा दुसरा पॉईंट आहे त्याच्यासमोर दुसरा पॉईंट, त्याचा तिसरा पॉईंट समोर ह्याचा तिसरा पॉईंट. मिओसिसमध्ये पहिला पॉईंट आहे, मिओसिस इज द टाईप ऑफ सेल डिव्हिजन दॅट टेक प्लेस इन द डॉट 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 सेल. कळलं? मिओसिस इज द टाईप ऑफ सेल डिव्हिजन दॅट टेक प्लेस इन द डॅट 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 सेल. सेकंड आहे, इन मिओसिस द क्रोमोझोम नंबर इज डॅश डॅश टू दी हाफ. बरोबर, इन द मिओसिस द क्रोमोझोम नंबर इज डॉट डॉट टू दी हाफ. थर्ड पॉईंट आहे, मिओसिस ऑकर ॲट द टाईम ऑफ डॉट 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 रिप्रोडक्शन. बरोबर, मिओसिस ऑकर ॲट द टाईम ऑफ अ डॅश 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 रिप्रोडक्शन. बरोबर, असा करून चार्ट दिलेला आहे. इकडं 3 ब्लँक प्लेसेस आहे, इकडं 3 ब्लँक प्लेसेस आहेत, तुम्हाला ते भरायचे आहे. 3 मार्काचा क्वेश्चन आहे. आता पुढचाच क्वेश्चन आहे तो चॅप्टर नंबर 2चाच आहे, डायग्राम नंबर 3.3. डायग्राम नंबर 3.3, 3.3 का 2.3 मी जरा कन्फर्म करतो. ॲट 2.3, डायग्राम नंबर 2.3. टेक्स्टबुकमध्ये प्रिंटिंग मिस्टेक होती माझ्या. डायग्राम नंबर 2.3 ह्याच्यावर क्वेश्चन आहे. ती डायग्राम दिली आहे पूर्ण सगळी, म्हणजे ATP, ॲरो, पुढे ADP, खाली त्याचा मॉलिक्यूल रायबोज असा ॲरो दिलेला आहे. 2 ॲरो आहेत, वर एक लांब ॲरो आहे, खाली छोटा ॲरो, अशी डायग्राम दिली आहे ती पूर्ण 2.3मध्ये. आणि त्याच्यावर त्यांनी 2 क्वेश्चन विचारले. ते डायग्राम 2.3 आणि त्याच्यावर 2 क्वेश्चन. व्हॉट इज दिस केमिकल रिॲक्शन रिलेटेड टू. ही जी केमिकल रिॲक्शन आहे ती कशाशी संबंधित आहे. बरोबर, व्हॉट इज दिस केमिकल रिॲक्शन रिलेटेड टू. कळलं? हा पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज ब्राउट अबाउट इन दिस रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये नेमकं काय तयार होतं किंवा काय तयार झालेलं आहे, किंवा ब्राउट ह्या रिॲक्शनमध्ये काय आहे. व्हॉट इज ब्राउट अबाउट इन दिस रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये नेमकं काय झालेलं आहे किंवा काय तयार झालेलं आहे. कळलं? सो हे 2 क्वेश्चन ह्याच्यावर दिलेले आहे. आणि रिॲक्शन महत्त्वाची आहे. हे 2च मी प्रश्न दिलेले आहेत इथं नेमकं आहे, पण हा जो टॉपिक आहे तो नीट कवर करा. कळलं? सो आता आपण पुढच्या पेपरवर जाऊ. आता चॅप्टर नंबर 2मधूनच डायग्राम नंबर 2.7 आहे. काय? डायग्राम नंबर 2.7, ज्याच्यामध्ये आपण सायटोकिनेसिस आहे दिलेलं आहे. डायग्राम नंबर 2.7 त्याच्यावर क्वेश्चन विचारला आहे, ऑब्झर्व द डायग्राम अँड नेम इट. त्याचं नाव काय ते सांगा. डायग्राम नंबर 2.7, एक्सप्लेन द डिपिक्टेड प्रोसेस इन युअर ओन वर्ड. समोर त्या डायग्राममध्ये जी प्रोसेस आहे ती तुमच्या शब्दामध्ये एक्सप्लेन करा. सो चॅप्टर नंबर 2.7 डायग्राम, त्यांनी काय सांगितलं, ऑब्झर्व द डायग्राम, नेम इट अँड डिपिक्ट द प्रोसेस इन द युअर ओन वर्ड. जी प्रोसेस त्या डायग्राममध्ये दाखवली ती तुमच्या शब्दामध्ये डिपिक्ट करा, म्हणजे वर्णन करा. बरोबर, 5 मार्काचा क्वेश्चन आहे. कळलं? सो हा झाला क्वेश्चन. आता चॅप्टर नंबर 1मधून क्वेश्चन आहे, डायग्राम नंबर 1.1. डायग्राम नंबर काय? 1.1 ह्याच्यावर क्वेश्चन आहे. डायग्राम नंबर 1.1 इथे दिली आहे. बरोबर, नावं पण दिलेली आहे त्याची, जी काही नावं आहे ती सगळी दिलेली आहे. आणि त्याच्यावरनं 3 क्वेश्चन विचारलेले आहेत. डायग्राम नंबर 1.1. बरोबर, व्हॉट इज द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाईड प्रेझेंट ऑन अ 1 स्टँड ऑफ DNA. बरोबर, कुठला एक जो स्टँड आहे DNAचा त्याच्यामध्ये न्यूक्लियोटाईडची सिक्वेन्स काय. न्यूक्लियोटाईडची सिक्वेन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे ACDB काय जे आपण बघतो 4-5. तर त्याच्यामध्ये DNAचा जो स्टँड दिला आहे, बरोबर, त्याच्यामध्ये एका साईडला
ही न्यूक्लियोटाईडची सिक्वेन्स काय, म्हणजे पहिला कोण आहे, ए सी जी असं लाईनीमध्ये ती तुम्हाला सिक्वेन्स सांगायची. दुसरा क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू द अबव सिक्वेन्स ऑन DNA, what will be the transcript sequence on the mRNA molecule. DNA ची जी सिक्वेन्स दिली आहे त्यानुसार mRNA जी आहे, mRNA त्याची सिक्वेन्स काय असेल. तुम्हाला माहिती आहे खाली जो स्टँड दिला आहे असा खालचा तो DNA चा स्टँड आहे आणि त्याच्यावर जो चिटकतो तो mRNAचा स्टँड आहे. तर ते पूर्ण स्टँडनुसार mRNAची जी सिक्वेन्स आहे ती काय असणार. मी तुम्हाला सांगितलं आहे ए कधी पण कशासोबत कंबाईन होतो, सी कशासोबत कंबाईन होतो, टी कशासोबत, बरोबर. आणि असा क्वेश्चन तुमच्या गाईडमध्ये डेफिनेटली असणार या डायग्रामवर, तो जरा कवर करा, बरोबर. दुसरा क्वेश्चन कळलं की mRNAवर काय सिक्वेन्स असणार, DNAवर जी सिक्वेन्स आहे त्याच्या अपोजिट सिक्वेन्स mRNAवर असते, ठीक आहे. तिसरा क्वेश्चन आहे, विच एन्झाईम इज टेकिंग पार्ट इन द अबव प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन. ट्रान्स्क्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये कुठला एन्झाईम काय करतो, पार्टिसिपेट करतो, हे तुम्हाला सांगायचं. सो हा झाला क्वेश्चन. आता त्याच डायग्रामवर एक अजून एक क्वेश्चन वेगळा विचारला आहे, तो लिहून घ्या. डायग्राम नंबर 1.1वर की ती डायग्राम दिले ते आणि त्याची नावं दिले. डायग्राम नंबर 1.1 त्याच्यामध्ये सायन्स दिलं आहे, आयडेंटिफाय द सेल प्रोसेस शोन इन द डायग्राम. ह्या डायग्राममध्ये कुठली सेल प्रोसेस सांगितलेली आहे ते आयडेंटिफाय करा. अँड मेन्शन इट्स सिग्निफिकन्स, आणि त्याचं महत्त्व स्पष्ट करा. म्हणजे 1.1 डायग्राममध्ये कुठली प्रोसेस सांगितलेली आहे आणि त्याचं महत्त्व काय हे स्पष्ट करा. कळलं. सो हाय हे क्वेश्चन आता पुढे पुढे तर असे टफ होत गेले, ठीक आहे. आता तीच आपली चॅप्टर नंबर 1मधून क्वेश्चन आहे डायग्राम नंबर 1.5वर, बरोबर. त्याच्यावर 3 प्रश्न विचारले. डायग्राम नंबर 1.5 की विच इव्हिडन्स ऑफ द इव्होल्युशन डू गिवन इन द डायग्राम प्रोव्हाइड. या डायग्राममध्ये इव्होल्युशनचे कुठल्या प्रकारचे एव्हिडन्स सांगितलेले. डायग्राम नंबर 1.5 ऑन द बेसिस ऑफ विच पॅरामीटर डू गिवन डायग्राम प्रोव्हाइड प्रूफ ऑफ इव्होल्युशन. कशाच्या आधारावर ही जी डायग्राम दिली ते इव्होल्युशनचा पुरावा देते. ऑन द बेसिस ऑफ विच पॅरामीटर डू द गिवन डायग्राम प्रोव्हाइड प्रूफ ऑफ इव्होल्युशन. हा दुसरा प्रश्न. नंतर तिसरा प्रश्न आहे, गिव एनी 4 अदर एक्झाम्पल ऑफ एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. नंतर एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशनचे काय म्हणतात, कुठलेही 4 अजून पुरावे सांगा. म्हणजे इव्होल्युशन सांगतात असे 4 पुरावे, म्हणजे तुम्हाला जे जे पुरावे माहिती आहेत ॲनाटॉमिकल नंतर तुमचे दुसरे वेस्टिजल ऑर्गन आणि हे ते सगळं कनेक्टिंग लिंक सगळं कळलं. सो होता. आणि आता चॅप्टर नंबर 2वर क्वेश्चन दिला आहे. डायग्राम नंबर 2.6 आहे ना, तो आपली मायटोसिसवाली डायनासोरचे अंडे. तर इथे डायग्राम दिले आणि त्यांनी काय सांगितलं आहे, ऑब्झर्व द गिवन डायग्राम, एक्सप्लेन द 3 स्टेजेस ऑफ मायटोसिस शोन इन द फिगर. मायटोसिसच्या कुठल्या पण त्या 3 ज्या डायग्राम दिल्या त्या टप्पे एक्सप्लेन करा. आता ह्या टप्प्यांवरनं तर काय कळतं, इथं सगळंच आहे. मेटाफेज, प्रोफेज, ॲनाफेज, टेलोफेज, हे सगळं एक्सप्लेन करायचं आहे. त्या 3 डायग्राम मी तुम्हाला असं दाखवतो, कळतं आहे की नाही तुम्हाला. बघा ह्या पेजवर बघा, ह्या 3 डायग्राम दिलेले आहेत. आता मिरर इमेज आहे ते तुमचे तुम्ही बघा, ह्या डायग्राम दिलेले आहेत. काय दिलं, ह्या डायग्राम दिलं. तर हे मायटोसिसचे 3 स्टेज एक्सप्लेन करा. कळलं. ह्या डायग्राम मी तुम्हाला बोललो की डायग्राम एकदा बघून ठेव. पहिली डायग्राम बघा, म्हणजे मी जो तुम्हाला हे दिसतंय माझा हात आहे त्याच्या अपोजिट साईडवरनं, हा जो हात आहे त्याच्या अपोजिट साईडवरनं ही पहिली डायग्राम, मधली दुसरी आणि लास्टला तिसरी, ह्या 3 डायग्राम दिलेल्या आहेत. कळलं. तर तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करायचे आहेत. कळलं. मग मी बोललो की पुस्तकातले जे डायग्राम आहेत त्या क्लिअर नाही आहेत आणि त्यामुळे आपल्याला काय होतं समजत नाही, ठीक आहे. सो हे झाली. आता बऱ्यापैकी मी क्वेश्चन सांगितलेले चॅप्टर 1 आणि 2वर. सो कमीत कमी मी तुम्हाला सांगितलं तुमचे स्वाध्यायाचे क्वेश्चन मे बी मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये काही स्वाध्यायामधले रिपीट झालेले असणार, कारण की इम्पॉर्टंट क्वेश्चन देत असताना स्वाध्यायामधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात. सो स्वाध्यायाचे प्रश्न प्लस मी दिलेले प्रश्न विथ डायग्राम, बरोबर, डायग्रामचे नंबर सांगितलेले, तर त्यानुसार तुम्ही हे सगळे क्वेश्चन कवर करा. ह्याचं ॲडअप होईल, पण पहिले मिनिमम एवढे क्वेश्चन कवर होणे काय म्हणतात आवश्यक आहे. हे क्वेश्चन कवर झाले
तर तुम्ही 80पैकी कुठेतरी 65 ते 70 मार्काचा पेपर लिहू शकता. बरोबर, जे मी प्रश्न आणि टेक्स्टबुक क्वेश्चन देतो. आणि मी परत सांगतो, जेवढे पण डायग्रामॅटिक क्वेश्चन दिलेत ना, ती डायग्राम आणि त्याचं एक्सप्लेनेशन आवर्जून नीट वाचा. कारण की असं नाही की त्या डायग्रामवर मी दिले ते 3च प्रश्न तयार होतील. हां, मेजॉरिटी तेच असणार, 90% तेच असणार. पण ती डायग्राम नीट समजली तर तुम्ही अजून काय त्याने ट्रिकी क्वेश्चन विचारला. पण यावर्षी जरा चान्सेस कमी आहेत ट्रिकी क्वेश्चन विचार, कारण की कोरोना व्हायरसमुळे एकतर नुकसान झालेलं आहे मुलांचं, आणि त्यातल्या त्यात वेळ वाया चाललं आहे. आज जुलै उजडला तरी शाळा नाही आहे. आणि मला वाटत नाही शाळा, मी तुम्हाला सांगितलं ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत तरी ते उघडतील असं मला तरी वाटत नाही. जी काही शाळा उघडायची ती मे बी सप्टेंबरनंतरच उघडतील. कळलं, म्हणजे अजून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, त्यानंतर तुमचा पोर्शन मे बी असा होईल की सिंक्रोनाइज पण होऊ शकतो. म्हणजे 10 धडे तर 10 धडे नसतील, त्यातले 6 धडे असतील, 7 धडे असतील. कट करतील नाही करतील ते आता बोर्डाचे प्रमाण. जर नाहीच केलं तर त्यांची जी क्वेश्चनची जी लेवल असणार ती एकदम हार्ड नसणार. कळलं, एकदम हार्ड म्हणजे कसं की जसं मागच्या वर्षीचा पेपर काढला होता तसं नसणार, बऱ्यापैकी सिम्पल असणार. आणि त्यातल्या त्यात तुम्ही एक बघा, बोर्डाचा रिझल्ट जो लागला आहे कोणाचा, CBSE बोर्डाचा 10वीचा रिझल्ट, तो 98% लागला आहे. म्हणजे काय, त्यांची मुलं महाराष्ट्रातला 98%. म्हणजे ह्या मानाने जर बोर्डाने आपलं नापास करायला चालू केलं तर आपली मुलं मागे. त्यामुळे एक लक्षात घ्या, तुम्ही फक्त पोर्शन कवर करा सगळा नीट. इन डेप्थ जास्त नाही गेलं तर चालेल, पण तुम्हाला प्रत्येक गोष्टीविषयी थोडं का होईना माहीत पाहिजे की ही डायग्राम कशाची आहे, काय बोलतात, काय. एवढं जास्त डीपमध्ये जाऊ नका. क्वेश्चन जे टेक्स्टबुकचे क्वेश्चन आहे ते नीट कवर करा, मी दिलेले क्वेश्चन आहेत ते नीट कवर करा. जास्त डिटेलमध्ये जाऊ नका. तुम्ही बऱ्यापैकी पोर्शन किंवा बऱ्यापैकी पेपर लिहू शकता. कळलं, बोर्ड काय एकदम डिफिकल्ट लेवलला यावर्षी तर मला वाटत नाही जाईल. कारण की जर शाळा तुमची सप्टेंबर ऑक्टोबरला, तर मग बाकीचे प्रॅक्टिकल्स आले, तुमचे संरक्षणशास्त्र, डिफेन्स स्टडी, कला रसवाद, एक्स्ट्रा विषय आले, PT सारखे विषय आले, त्यानंतर तुमचा सिलॅबस आला. बरं, आणि प्रत्येकजण काय क्लासमध्ये शिकवत आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे ऑनलाईनमध्ये आपण असं जे कम्युनिकेट करतो त्याच्यामध्ये असं परफेक्टली मी तरी सॅटिस्फाईड नाही आहे शिकवण्यात. म्हणजे माझं तरी समाधान नाही आहे. म्हणजे मला असं वाटतच नाही की मी तुम्हाला शिकवतो. लिटरली जे फॅक्ट आहे ते सांगतो की तुमचे डाऊट येत नाही समोरून, सर नेमकं हे काय आहे, एक्झॅक्टली काय आहे हे. म्हणजे मला कळत नाही की तुम्हाला एकट्यात कळते की नाही. आणि ही गोष्ट सगळ्यांचीच असणार. आणि एक लक्षात घ्या, प्रत्येक क्लासवाले काय करतात, झूम आणि हे ॲपवर करतात ऑनलाईन क्लास. आता ज्याच्याकडे नेट आहे ते ठीक आहे, पण एक लक्षात घ्या, ते सगळे म्यूट करून ठेवतात किंवा जास्त डाऊट विचारतात कारण की त्यांना लेक्चर संपवायचं असतं. तर तेवढे प्रत्येकाचे डाऊट क्लिअर होतील असं नाही. तर तुम्ही ॲटलिस्ट सिलॅबस कवर करा. मी तुम्हाला एवढंच बोलेन की 100% सिलॅबस कवर करा. कळलं, जेवढं शिकवलं आहे. आता तुम्ही जर बघितलं तर मी तुम्हाला सांगितलं की जवळजवळ 40 ते 50% आपला पोर्शन होत आला आहे, 40% झालेला आहे. बरोबर, आणि मी हे क्वेश्चन देतो आहे आणि क्वेश्चनमुळे 2 लेक्चर. नाही तर आज आपण मे बी आपण ग्रॅव्हिटेशन स्टार्ट करतो आहे सायन्स 1मधलं. कुठला, ग्रॅव्हिटेशन. पहिला धडा जो आहे तो जरा स्टार्ट करतो आहे. टेक्निकल धडा आहे, त्यावेळी मला बोर्डचा उपयोग करावा लागेल. उभा राहून लेक्चर होईल ते बोर्डवर. ठीक आहे. सो आपण ह्याच्यानंतर जे स्टार्ट करणार आहे ते ग्रॅव्हिटेशन स्टार्ट करणार. ठीक आहे. त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर ग्रॅव्हिटेशन एकदा जरा वाचून घ्या असं वरच्यावर. कळलं, तसा सोप्पा धडा आहे, काही एवढं हे नाही. मध्ये 1-2 इक्वेशन आल्या, त्या पण त्या इक्वेशन कशा आहेत तुमच्या त्या थेरमसारख्या, त्यामुळे त्या लक्षातच ठेवायला लागतील की हे असं आहे, असं आहे, असं आहे, असं आहे. कळतं. सो बेस्ट ऑफ लक, अभ्यास करा. मी परत सांगतो, मल्टिपल रिव्हिजन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत होणार नाही. कारण की एक लक्षात घ्या, तुमची टर्म मेथड नाही आहे. इथे स्टार्ट टू एंड सगळं पुस्तक आहे आणि ते सगळं पुस्तक तुम्हाला एका दिवसात कवर करायचं आहे. त्यामुळे तुम्ही आत्ता किती रिव्हिजन करताय, किती वेळा क्वेश्चन सॉल्व. आणि एक लक्षात घ्या, काही पाठांतराचे क्वेश्चन आहेत, काही डायग्राम्स आहेत. काय कसं असतं माहिती आहे का, तुम्हाला असं वाटतं की नाही मला हे कळलं आहे किंवा मला ही डायग्राम जेव्हातलं सगळं, पण जेव्हा तुम्ही त्याच्यावरची क्वेश्चन सॉल्व करतात ना तेव्हा कळतं की अरे हे अजून क्लिक नाही झालं. त्यामुळे क्वेश्चन आन्सर सॉल्व करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी परत बोलतो आहे, पाठांतर करताना कधी पण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये पाठ करा, म्हणजे टॉपिक लवकर क्लिक होतो. कळतं. मग मी तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरचे क्वेश्चन सांगत असतो, कारण की त्या फॉर्मॅटमध्ये आपलं ब्रेन आहे ना ते जास्त लक्षात ठेवतं. ठीक आहे. सो कळलं, रिव्हिजन मस्ट मॅटर. रिव्हिजन आहेच, आणि ती मॅथ्स असू दे, सायन्स असू दे, समाजशास्त्र असू दे किंवा लँग्वेज असू दे, तुम्हाला रिव्हिजन दिवसातला 20% हा भाग रिव्हिजनसाठी. जर तुम्ही रिव्हिजन नाही केली, आज काय पाठ केलं हे जर पुढच्या 4-5 दिवसात जर तुम्ही त्याला हात नाही लावला तर ते जेवढं पाठ केलं त्यातला जवळजवळ 90% डेटा तुमच्या डोक्यातून उडलेला. कंटिन्यू रिव्हिजन करायचे.
म्हणजे एवढं मी परत सांगतो, शुअर करा की समजा एखादा धडा तुम्ही पाठ केला आहे तर तो 1 महिना होऊस्तर तुम्ही त्या पेजवर तारीख लिहून ठेवा. विजय सरांची एक मेथड आहे, विजय सर सांगतात कधी पण, की एखादा धडा तुम्ही पाठ केला, वाचून काढला आणि पाठांतर केलं, हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला माहिती आहे, धडा वाचणे ही वेगळी गोष्ट आहे आणि धडा ॲक्च्युअलमध्ये सगळा पाठ करणं ही वेगळी गोष्ट. ज्या दिवशी मी धडा पाठ केला, त्याच्यावर त्या पुस्तकावर किंवा त्याच्यावर तर तारीख टाका आणि मेक शुअर की तो जो चॅप्टर आहे तो तुमचा 1-1.25 महिन्यामध्ये कमीत कमी 3 वेळा परत रिवाईज झाला पाहिजे. किती वेळा? 3 वेळा. किती वेळा? 3 वेळा झाला पाहिजे. म्हणजे पाठांतर प्लस 3 वेळा परत रिवाईज झाला पाहिजे 1-1.25 महिने. तेव्हा तो टॉपिक आहे ना तुमचा पुढे 6-7 महिन्यासाठी चांगला रिटेन राहतो. मग मध्ये 6-7 महिन्यामध्ये एखादी रिव्हिजन मारली तर परत अजून फ्रेश होतं. कळलं? मेक शुअर दॅट. ठीक आहे, चलो, बेस्ट ऑफ लक.